आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरी मंतारलेले पेढे सगळ्यांना वाटत असते. ती घरातल्या प्रत्येक सदस्याला एक पेढा देते आणि तिला ते आठवत असतं की तिने तो काय काय मंत्र मारून तो पेढ्यावर प्रक्रिया केलेली असते. मंजिरी प्रत्येकाला पेढा देत असते. प्रत्येकजण पेढा खायला सुरुवात करतं. अनन्या पेढा तोंडात घालणार तेवढ्यात अनन्याला एक फोन येतो आणि अनन्या फोन घेऊन बाहेर जाते. पण मंजिरीचं लक्ष नसतं ती बाहेर गेली म्हणून. ती मीरालाही पेढा देते. मीराही हात पुढे करते. सगळे पेढा खात असतात. अंबिकाही बघत असते. पण मंजिरी थोड्या वेळात सगळ्यांना पेढे देऊन झाल्यावर एका मधोमध उभं असते आणि ती आपली मूठ वाळते आणि मूठ वाळून तिथे काहीतरी मंत्र बोलते. तिच्या मुठीमधून एक एक लालसा गोळा निघतो आणि तो सरळ बाहेर जातो. अंबिकाचं लक्ष नसतं, पण अंबिका नंतर त्या गोळ्याकडे बघते आणि तिने गोळ्याकडे बघता क्षणी ती चेहरा फिरवते आणि त्या गोळ्याकडेच बघत असते. इकडे ज्यांनी ज्यांनी पेढा खाल्ला आहे ते ॲटोमॅटिक स्टॅच्यू होतात. स्टॅच्यू झाल्यावर मंजिरी सगळ्यांकडे बघते. मंजिरीला तेव्हा कळतं की सगळे स्टॅच्यू झालेत. तेव्हा मंजिरीला मार्जरीने जी प्रक्रिया केली आहे पेढ्यांवर ती सगळी आठवते. तेव्हा मंजिरी हसायला लागते आणि बोलते की आज किंक्रांत, आज माझा हेतू साध्य होणार आहे. तेव्हा मंजिरी मोठमोठ्याने हसत असते आणि बाकी सगळे तिच्या आजूबाजूला स्टॅच्यू झालेले असतात. अंबिका पेढा खात नाही, पण अंबिकाही स्टक झालेली असते त्या गोळ्याकडे बघून. तेव्हा मंजिरी जोरात बोलते की नियती, सांग मला, मला कौल दे. सांग माझा विजय होणार आहे की नाही, सांग मला. तेव्हा मंजिरी पुन्हा जोरात बघते वरती आणि बोलते की सांग मला, कौल दे मला, कौल दे मला. मंजिरी असं बोलते आणि अचानक थोडासा तिथे काळोख होतो आणि मंजिरीच्या खाली फ्लोअरवर सगळा आकडेमोडचा ज्योतिषशास्त्रासारखा तक्ता येऊन उभा राहतो. तेव्हा मंजिरी त्या तक्त्याकडे बघते. ती खूप खुश होते आणि बोलते की सगळं मनाप्रमाणे होतं आहे, ठरल्याप्रमाणे. तेव्हा मंजिरी बोलते की आता फक्त मला मार्जरीने दिलेला भस्म सगळ्यांच्या गळ्याला लावायचं आहे. तेव्हा मंजिरीला आठवतं की मार्जरी तिला बोललेली असते की मंजिरी, हे दिव्य भस्म सगळ्यांच्या गळ्याला लागलं पाहिजे. अंबिकाच्या आत्म्याची कुठलीही शक्ती त्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीवर काम करणार नाही. तिची शक्ती निष्प्रभ होईल. मंजिरी सगळ्यांकडे बघते, मधोमध उभे राहते आणि डोळे बंद करते. तिला तो दिव्य भस्म सगळ्यांच्या गळ्याला लावायचा असतो. मंजिरी मूठ वाळते आणि डोळे बंद करून काहीतरी मंतरते. तेव्हा तिच्या हातात भस्म येतो. तेव्हा मंजिरी ते भस्म बघून खूप आनंद होतो मंजिरीला. तेव्हा मंजिरी एक एक करून मीरापासून सुरुवात करते, तर एक एक करून प्रत्येकाच्या गळ्याला तो भस्म लावत असते. सगळा भस्म लावून होतो. इकडे अनन्या फोनवरच बोलत असते. मंजिरीचा सगळ्यांचा भस्म लावून होतो. अनन्याचा फोनही संपतो. तेव्हा अनन्या फोन ठेवल्यावर पेढा हातात बघते आणि बोलते की आईने दिलेला पेढा तर मी खाल्लाच नाही. तेव्हा मंजिरी शेवटचा भस्म लावून होतो. तेव्हा मंजिरीच्या लक्षात येतं की अनन्या. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या कुठे, ती नव्हतीच का इथे. ती सगळीकडे अनन्या अनन्या करून शोधत असते तिला. तेव्हा मंजिरी गोंधळ करत अनन्याला शोधते आणि बोलते की बाहेर तर नसेल ना गेली, नाही तर सगळा प्लॅन फिसकटेल. तेव्हा मंजिरी पटकन बाहेर पळत येते. बाहेर अनन्याला शोधत असते, कुठे गेली ही कार्टी, हिच्यामुळे सगळा प्लॅन फिसकटेल. अनन्या इकडे पेढ्या तोंडात घालायला लागते आणि बोलते की नाही नाही, नको नको, डाएट सुरू आहे, उगाच शुगर आतमध्ये जाईल. तेव्हा अनन्या बोलते की एक काम करते, आईला हा पेढा परत देते, दामोदर काकांना तरी खायला भेटेल. तेव्हा मंजिरीचं लक्ष अचानक अनन्याकडे जातं. अनन्याच्या हातात पेढा तसाच असतो आणि अनन्या हॉलमध्ये जायला निघते. तेव्हा मंजिरी धावत पळत अनन्याकडे जाते. अनन्या रूमकडे हॉलच्या दारापाशी जाणारच तेवढ्यात मंजिरी तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला पटकन वळवते. तेव्हा अनन्या बोलते की आई अगं. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या कुठे होतीस तू. तेव्हा अनन्या बोलते की अगं फ्रेंडचा कॉल आला होता, त्याच्याशीच बोलत होते. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या, मीराशी बोलते का गं तू, मीरा काही बोलली का तुला सकाळी. तेव्हा अनन्या बोलली की नाही, बोलते म्हणजे आधी बोलत नव्हती, पण ती आता बोलायचा ट्राय करते. पण आई मी तुला सांगून ठेवते, मी नाही बोलणार आहे तिच्याशी. तेव्हा मंजिरी बोलते हे काय, पेढा तू खाल्ला नाहीस. तेव्हा अनन्या बोलते की आई अगं ते डाएट सुरू होतो ना आणि आताच सुरू केला आहे, तर म्हटलं की नको खायला. तेव्हा मंजिरी पटकन तिच्या हातातनं पेढा घेते आणि तिच्या तोंडात कोंबते. अनन्या अर्धा पेढा खाते. तेव्हा मंजिरी बोलते की हे बघ, डाएट वगैरे काही नाही हां, देवाचा प्रसाद असतो तो, देवाच्या प्रसादाला काही डाएट चालत नाही. तेव्हा अनन्या बोलते की आई अगं. तेव्हा मंजिरी बोलते खा मुकाट्याने तो पेढा. तेव्हा अनन्या तो पेढा खाते आणि काहीच मिनिटामध्येच ती स्टक होते. तेव्हा मंजिरी खूप खुश होते. तेव्हा मंजिरी तो भस्म अनन्याच्या गळ्याला लावते. तेव्हा मंजिरी बोलते बावळट मुलगी, हिच्यामुळे माझा डाव फसला असता. तेव्हा मंजिरीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. ती पुन्हा आतमध्ये येते. तेव्हा मंजिरी हातातली पूर्ण तो भस्म असतो तो फुंकते. फुंकर घातल्याबरोबरच मंजिरीने अंबिकाला स्टक होण्यासाठी पाठवलेला जो लाल लाल गोळा असतो
तोही व्हॅनिश होतो. तो व्हॅनिश झाल्याबरोबरच सगळे हळूहळू रिलीज होतात. तेव्हा मंजिरीला थोडासा तेव्हा अंबिकाला थोडासा डाऊट येत असतो. ती इकडे तिकडे बघत असते की काहीतरी झालं होतं म्हणून, आणि बाकीचे एकदम नॉर्मल असतात. अनन्याही बोलते, शी यार, नव्हता खायचा पेढा, 3 दिवसाची शुगर गेली पोटात. तेवढ्या तिकडे दादासाहेबही बोलतात की नर्मदा, दामोदर आणि अजित मंजिरीने सांगितले म्हणून तुम्ही या घरात राहू शकतात. तेव्हा अंबिका मनात बोलत असते की आत्ता काहीतरी घडले, नाहीतर मी अशी तिकडे का बघत उभी होती. तेव्हा ती पटकन मीराजवळ जाते आणि बोलते की मीरा ऐक, आता काहीतरी घडलंय, ऐकतेस का तू. तेव्हा मीरा तिच्याकडे लक्ष एवढं काही देत नसते. ही मंजिरी ऐकते. पण दामोदर बोलत असतो, अंबिका इकडे तिकडे बघत असते, मीरा तिच्याकडे लक्ष देत नाही म्हणून. अंबिकाला काहीतरी डाऊट येत असतो. मंजिरीला हे कळत असतं. तेव्हा दादासाहेब बोलतात की नर्मदा, हे बघ नर्मदा, तू मंजिरीच्या पायावर नाक घासलंस, अपराधी पोटे तू केलंस, पण मंजिरीबद्दल मनात कुठलाही आकस नकोय. हे बघ नर्मदा, हे चुकीचं वागलीस तू. ही घरातली माणसं सगळी तुझी आहेत, हे घर तुझं आहे. तेव्हा नर्मदा बोलते की ही घरातली माणसं माझी आहेत, माझ्याकडनं चूक झाली. नर्मदाची चूक नसतानाही ती कबूल करते. तेव्हा दादासाहेब जसे बोलतात की घरातली माणसं ही आपली आहे, सगळ्यांची आहे, तेव्हा अथर्व लगेच बोलतो की फिलिंग घरातल्या दुसऱ्यांनाही कळायला हवी. इथे कोणीच कोणाबद्दल वाईट विचार करत नाही आहे. त्याचं बोलणं हे मीराला असतं. तेव्हा अथर्व बोलतो की खरंच आपण आपल्या माणसांचा विचार केला पाहिजे आणि सत्य स्वीकारलं पाहिजे. तेव्हा मीरा बोलते, बरोबर आहे वेदाची बाबा तुमचं, सत्य स्वीकारलंच पाहिजे, आणि तेही सगळ्यांनीच, आणि त्यासाठी सत्य काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. अथर्व ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. शर्टची बटणं लावत असतो. मीरा त्याचं वॉलेट आणि रुमाल आणून बेडवर ठेवते. तेव्हा अथर्व बोलतो की अरे हा बटन कसा तुटला. तेव्हा तो बोलतो, एकतर ऑलरेडी ऑफिसला उशीर झाला आणि त्यात हा बटन. तेव्हा मीरा अथर्वसाठी कपाटातून शर्ट काढून आणते आणि ती बेडवर ठेवते. आणि तेव्हा मीरा तिथून चालली जाते. तेव्हा अथर्व बोलतो की नको आहे, मला हा शर्ट घालून जायचं आहे. तेव्हा अथर्व जायला लागतो. तेव्हा मीरा बोलते थांबा. तेव्हा मीरा पटकन दोरा आणि सुई दोरा शोधते. तेव्हा अथर्वचं बटन लावायला त्याला मदत करते. मीरा त्याच्या शर्टचं बटन लावत असते. अथर्व कंटिन्यू तिच्याकडे बघत असतो. तेव्हा मीराकडे लक्ष जातं. तेव्हा अथर्व इकडे तिकडे बघायला लागतो. तेव्हा मीरा पुन्हा त्याचं बटन शिवत असते आणि अथर्व तिच्याकडेच बघत असतो. अथर्व थोडा थोडा तिच्या जवळ येण्याचा ट्राय करत असतो. मीरा आणि अथर्व बटन लावून झाल्यावर एकमेकांकडे एकटक लावून बघत असतात. तेव्हा मीराही थोडीशी बेभान होते आणि ती अथर्वकडे बघत अथर्वच्या जवळ जायला लागणार. तेवढ्यात अथर्वचा फोन वाजतो. अथर्व फोन घेतो आणि तिथून आलो म्हणून निघून जातो. मीरा इकडे किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात अंबिका येते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मीरा बोलते की मला तुझ्याशी बोलायचं नाही. तेव्हा अंबिका मीराचा हात पकडून तिला तिच्याकडे बघायला लावते आणि बोलते की मीरा, अगं तुला आता थोड्या वेळापूर्वी काहीतरी जाणवलं का हॉलमध्ये. तेव्हा मीरा बोलते की काहीतरी म्हणजे. तेव्हा अंबिका बोलते की अगं मी असं दुसरीकडे तोंड करून उभे होते, काही कळते का तुला, काही जाणवलं का. मला जाणवते की तिथे हॉलमध्ये काहीतरी घडलं आहे. तेव्हा मीरा बोलते फक्त जाणवतंय, तुला तर खात्री असायला हवी हॉलमध्ये तिथे नक्की काय घडतंय. मंजिरी हे बाजूला उभं राहून ऐकत असते. तेव्हा मीरा बोलते, बाबा खोटं बोलतायत आणि आईसाहेब खरं बोलतायत, याची जशी तुला खात्री आहे तशी आत्ता हॉलमध्ये काय घडलं याची तुला खरंच खात्री नाही आहे. हे मंजिरी गुपचूप ऐकत असते. तेव्हा मीरा बोलते, अगं मला कुठे काय कळतं, सगळं तुला कळतं ना. तेव्हा मंजिरीच्या गळ्यातला तो मणी चमकतो. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, तुला आत्ता याच विषयावर बोलायचं आहे का. त्या दोघींमध्ये वाद होत असतो. तेव्हा मंजिरी बोलते की मंजिरी बोलत असते मनात की या दोघींमध्ये वाद वाढतोय आणि हा मंजिरीने सांगितलेला विधीही समाप्त झाला. मग मीरा बोलते, अच्छा म्हणजे तू बोलतेस ते बरोबर, मी चुकीचं बोलते ना, मी तुझा वेळ वाया घालते ना, अगं मग तू माझ्याशी बोलतेच का. मंजिरीला खूप आनंद होत असतो त्यांच्यातली वाद बघून. दूध उकळत असं त्यांचं लक्ष नसतं. तेव्हा अंबिका बोलते की कारण मला वाटलं माझी बहीण समजूतदार असेल म्हणून. तेव्हा मीराही बोलते की मलाही वाटलं होतं की माझी बहीण समजूतदारपणे माझी मदत करेल सत्य शोधण्यात. मीरा तोंड फिरवून घेते. तेव्हा अंबिका बोलते, अंबिकाचं दुधाकडे लक्ष जातं. ती चुटकी सरसे ते दुधाचा गॅस बंद करते. तेव्हा मंजिरीला खूप टेन्शन येतं. मंजिरी बोलते की हे कसं शक्य, कारण की तिला एक्सपेक्टेड असतं की अंबिकाच्या सगळ्या शक्ती गेलेल्या आहेत म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते, अंबिकाची शक्ती अजून गेली कशी नाही. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.